नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्वी ही तिच्या आईवडिलांना घेऊन सिद्धूच्या घरी आलेली असते आणि सिद्धू आता बाहेरून घरात येताच पूर्वी आता सिद्धूला मिठी मारते. सिद्धूने आता काही पूर्वीला ओळखलेलंच नसतं. सिद्धू आता पूर्वीला म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही कोण आहात आणि हे सगळं काय चाललंय आई आणि ही सगळी माणसे. तर आता सिद्धू गोंधळून गेलेला असतो. तेवढ्यात आता पूर्वी म्हणते थांब मी तुला सांगते आणि हात पुढे करत आता पूर्वी म्हणते की एवढं काय. तर सिद्धू म्हणतो देत आणि लगेच आता लहानपणीचे ते वाक्य सिद्धूला आठवते आणि सिद्धू आता पूर्वीला ओळखतो. सिद्धू म्हणतो की पूर्वी तू. तर लगेच पूर्वी हसतच म्हणते हो. आणि हे सगळे कोण आणि तुम्ही इथे कसे काय, नक्की मॅटर काय आहे, असे सगळे प्रश्न आता सिद्धू हा पूर्वीला करू लागतो. तर रेणुका म्हणते की थांब थांब, अरे सिद्धू मी तुला सगळं सांगते. पूर्वी आता सिद्धूला म्हणते की हे माझे आईवडील. लगेच आता सिद्धू हा गुणाजीकडे बघतो. तर गुणाजी सिद्धूकडे हात जोडून नमस्कार करतो आणि तेवढ्यात आता गुणाजीकडे बघत सिद्धू आता पूर्वीला म्हणतो की हे तुझे वडील आहेत, लहानपणी तू कधी बोलली नाहीस. पूर्वी हे म्हणते की हे बघ, पॉलिटिशियनची मुलगी म्हटल्यानंतर मला लोक वेगळी ट्रीटमेंट देतात आणि मला ते आवडत नाही. तर सिद्धू हसू लागतो आणि लगेच आता सिद्धू आणि पूर्वी लहानपणीच्या गप्पा मारू लागतात. सिद्धूचे वडील म्हणतात की हे बघा चिरंजीवा, सगळ्या गप्पा तुम्हीच मारणार आहोत का, आमच्यासाठी काही नाही ठेवणार का. तर बोट करत सिद्धू म्हणतो पप्पा आम्ही आज दिवसभर गप्पाच मारणार आहोत. आणि लगेच आता सिद्धू म्हणतो की पण तू मला सोडून का गेली होतीस ते आता सांग. पूर्वी आता कानाला हात लावते आणि माफी मागते. आणि इकडे आता ऑफिसमधून आता सुपर्णा एक भयानक प्लान करते आणि ऑफिसमधल्या एका माणसाला एक लेटर घेऊन आता लक्ष्मीच्या घरासमोर पाठवते आणि बरोबर ते लेटर आता दरवाजापाशी ठेवून तो माणूस बाजूला जातो आणि सुपर्णाला फोन करत म्हणतो की मॅडम ते लेटर बरोबर त्या लक्ष्मी मॅडमच्या हातात पोहोचलंय. आणि लक्ष्मी आता बाहेरून येत असताना ते लेटर बघते. इकडे आता सुपर्णा म्हणते की त्या लेटरमध्ये श्रीनिवासची नोकरी गेली हे क्लिअर कट लिहिलंय ना. तर तो माणूस म्हणतो हो. इकडे आता लक्ष्मीने ते लेटर हातात घेतलेले असते. सुपर्णा विचार करते की आता तुम्ही तिथे लेटर उघडणार आणि त्यानंतर होणार तो मोठा धमाका. आणि तेवढ्यात आता सुपर्णाचा नवरा तिथे येतो आणि म्हणतो की डार्लिंग तू तर खूपच खुश दिसते आणि काय केलंयस तू. तर आता विचार करत सुपर्णा घडलेली सगळी हकीकत आता तिच्या नवऱ्याला सांगते. आणि ते ऐकून आता रवी म्हणतो की नक्की तुझा प्लॅनिंग काय आहे. तेव्हा आता सुपर्णा म्हणते की रवी तूच म्हणाला होतास ना की लक्ष्मीला श्रीनिवासच्या नोकरी गेल्याचा खूप पस्तावा येतो आणि दुःख होणार आहे, त्रास होणार आहे. तर रवी म्हणतो हो. आणि आता रवी म्हणतो की तुझा नक्की प्लान काय आहे. तर आता सुपर्णा म्हणते की त्या भावनाला मला त्रास द्यायचा आणि त्यासाठी मी आनंदीला भावनापासून बाजूला केलंय आणि असंच आपण तिच्या फॅमिलीतल्या माणसाला तिच्यापासून वेगवेगळं करायचं आहे. ते ऐकताच आता रवी खुश होतो. आणि लगेच आता रवी म्हणतो की म्हणजे श्रीनिवासची नोकरी गेल्यानंतर त्याचा त्रास लक्ष्मीला होणार आणि मग लक्ष्मीला कळल्यानंतर तो त्रास साहजिकच भावनाला होणार. आणि आता लगेच रवी म्हणतो की हे बघ, तुझा दादा आणि मॉम गेल्यानंतर जेवढा त्रास तुला झाला तेवढाच त्रास त्यांना होणार आहे. तर आता सुपर्णा म्हणते की माझी मम्मा गेल्यानंतर मला जो त्रास झाला ना तर तसाच मी त्रास त्यांना देणार आहे. इकडे आता लक्ष्मी ही ते पत्र तसंच घेऊन आता श्रीनिवासकडे येते आणि श्रीनिवासच्या हातात ते पत्र देत म्हणते की त्या पत्र घेऊन आला ना, त्याने ते पत्र पत्रपेटीत टाकलंच नाही, तसंच वर ठेवलं आणि ते गाळ झालं असतं, मी घेऊन आली. पटकन आता श्रीनिवास त्याचा चष्मा आता डोळ्याला लावतो आणि आता श्रीनिवास हे पत्र वाचू लागतो. तेवढ्यात आता पत्र वाचता क्षणी आता लक्ष्मी म्हणते कुणाचं आहे पत्र. श्रीनिवास आता गडबडतो आणि म्हणतो की ऑफिसमधून लेटर आहे, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये मोठा कार्यक्रम आहे. तर आता लक्ष्मी म्हणते की अगं बाई मग तुम्हाला जावं लागणार की काय. लक्ष्मी म्हणते की अहो आत्ताच तुम्ही हॉस्पिटलमधून आला, तुम्हाला आरामाची गरज आहे आणि तुमचा प्रवाससुद्धा झाला आहे आणि त्यातच संध्याकाळी आता ऑफिसला जायचं म्हटल्यावर ती त्रास नाही का होणार. तेव्हा आता लक्ष्मी म्हणते कुणाला फोन करून नाही का सांगता येणार. श्रीनिवास म्हणतो की अगं आत्ताच माझ्यावरती ऑफिसमध्ये मोठा आरोप झाला होता आणि मी जर नाही गेलो तर मग ते कसे वाटेल आणि नोटीसही आली, मला जावंच लागणार. आणि लक्ष्मी म्हणते की नाही तुमचं खरं आहे आणि तुम्हाला जावंच लागेल आणि लक्ष्मी बाहेर निघून जाते. इकडे आता श्रीनिवासला मोठं वाईट वाटलेलं असतं.
आणि आता श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी, तू माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारी आहे, कधीही माझा हात न सोडणारी, सगळ्या दुःखातून मला मार्ग काढून सुखरूपपणे सुखाच्या एका उंचावरती नेऊन ठेवणारी तू आहेस. आणि मला माहिती आहे, मी जेव्हा सेवानिवृत्त होईल त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतील आणि सगळ्यांच्या टाळ्या संपल्यानंतर तू माझ्यासाठी टाळ्या वाजवतील, मला माहिती आहे, असे आता श्रीनिवास बोलू लागतो. आणि श्रीनिवास म्हणतो की खरं तर लक्ष्मी, मला तुझ्यासोबत हे समोर बोलायचं होतं, पण मला आता ते बोलता आलं नाही. या लेटरबद्दल मला तुला सांगता आलं नाही लक्ष्मी, तेव्हा प्लीज तुम्हाला माफ कर, असे श्रीनिवास बोलतो. आता जयंत हा पुन्हा ब्रेड बटर तयार करत असतो आणि आता जानू ही किचनमध्ये असते. जानूच्या डोक्यात मात्र सतत आई आणि बाबांचाच विचार चालू असतो. आई बाबा आता काय करत असतील असा विचार करून इकडे आता जानू तिचा मोबाईल घेते आणि म्हणते की अजूनही नेटवर्क आलं नाही, आता मी काय करू. आणि लगेच आता विचार करत जानू म्हणते, हो आता मी माझ्या मोबाईलमधून आईला एक व्हॉइस नोट पाठवते. जानू आता बोलू लागते आणि म्हणते की आई, अगं कालपासून तुला फोन करण्याचा आणि तुझ्याशी बोलण्याचा ट्राय करते, पण आमच्याकडे ना नेटवर्क इश्यू झाला आहे. अशी व्हॉइस नोट आता जानू बोलत असताना जयंत हा जानूकडे बघतो. जानू म्हणते त्यामुळे कुणाचाच कॉल लागत नाही आणि मला तुमची खूप आठवण येते. बाबांची तब्येत आई कशी आहे आता. आणि त्यानंतर आता जानू म्हणते की आई, ही व्हॉइस नोट तुला मिळाल्यानंतर लगेच तू मला कॉल कर. तसं जयंतही माझ्यासोबत आहे आणि तो ऑफिसला गेल्यानंतर मी तुला फोन करण्याचा पुन्हा प्रयत्न करीन. जयंत आता ते सगळं ऐकून रागाने जानूकडे बघतो. इकडे आता ते सगळं ऐकल्यानंतर जयंत हा जानूकडे येतो आणि प्रेमाने पाठीमागून जानूला मिठी मारतो. जानू म्हणते की जयंत, तुझं हे काय चाललंय, मला खूप आवरायचं आहे आणि स्वयंपाक करायचा अजून. तर आता जयंत म्हणतो, नाही मी तुला अजिबात नाही सोडणार. जानू म्हणते जयंत असा काय करतो. तर पटकन आता जानू ही जयंतकडे बघत असताना जयंत शेजारीच असलेला आता जानूचा मोबाईलला हात लावतो आणि तो मोबाईल खाली पाडतो. आणि त्या क्षणी आता त्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला असतो आणि तो चालू होत नसतो. ते बघून आता जानू ते मोबाईल हातात घेते आणि म्हणते की जयंत, हे काय केलंयस आणि आता माझा मोबाईल सुरू होत नाही आहे, मी आईबाबांना आता कसा कॉन्टॅक्ट करू. तेव्हा आता लगेच जयंत हा जानूची माफी मागतो आणि म्हणतो की आय एम रिअली सॉरी जानू, मी हे मुद्दाम नाही केलं. आणि लगेच आता जानूकडे बघत जयंत म्हणतो की आता मला वाटते हा मोबाईल सर्व्हिस सेंटरला घेऊन जावा लागेल, तेव्हाच तो सुरू होईल आणि आता मला 15 मिनिटात ऑफिसला जायचं आहे. तर आता लगेच जानू म्हणते की मी आता काय करू जयंत. आणि त्यानंतर आता जयंत म्हणतो की हे बघ जानू, तू माझा फोन यूज कर. तर जानू म्हणते की काय बोलतोयस तू. अरे तुला ना जयंत ऑफिसमधून फोन येत असतात महत्त्वाची. तर आता जयंत म्हणतो ते देखील बरोबर आहे, मी एक काम करतो, मी लवकर घरी येईल आणि मग आपण दोघे जाऊ. जयंत म्हणतो किंवा तुझ्यासाठी एक नवीन फोन घेऊ. लगेच जानू म्हणते की नवीन कशाला, हाच रिपेअर करून घेऊ ना. आणि काळजी करत आता जानू म्हणते की त्यासाठी आता मला दिवसभर असं थांबावं लागेल आणि मी घरच्यांना आता कसं कॉन्टॅक्ट करू. सॉरी म्हणत जयंत म्हणतो की मी लवकर येण्याचा प्रयत्न करील जानू. इकडे आता भावना ही आनंदी शेजारी असते. तर आनंदी म्हणते की भावनाई, मला माझा होमवर्क कंप्लीट करायचा आहे, त्यासाठी थोडीशी मदत कर ना. भावना आता लगेच आनंदीला होमवर्क आता कंप्लीट करायला मदत करायला तिच्या शेजारी बसते. इकडे आता हरीश दुकानात कामाला आलेला असतो आणि त्याच वेळेस एक मोठा ऑफिसर तिथे येतो आणि म्हणतो की मला ना फर्निचर घ्यायचं आहे आणि तुमच्या दुकानात ना खूप सारे नवीन फर्निचर आहेत, ते सगळ्यांना खूप आवडतात आणि मलाही आवडलं. तेवढ्यात आता हरीश खुश होतो आणि म्हणतो की आता आमच्याकडे नवीन व्हरायटीज देखील आल्यात. तर लगेच आता तो ऑफिसर म्हणतो की मी आता तुम्हाला एक लिस्ट पाठवतो आणि त्या लिस्टमधील सगळं फर्निचर आम्हाला द्या. तर हरीश खुश होऊन म्हणतो हो सर. आणि इकडे आता जयंत हा ऑफिसला गेल्यानंतर इकडे जानू पुन्हा काळजी करू लागते आणि म्हणते की या फोनलासुद्धा आत्ताच फुटायला झालं होतं का आणि मला दुकानसुद्धा माहिती नाही आहे आणि मी रिपेअर करायलासुद्धा जाऊ शकत नाही आहे. आणि आता जानू म्हणते की जाऊ तरी कशी, कारण हा दरवाजा ना माझ्याच्याने उघडणार देखील नाही आहे, आता मी काय करू. इकडे आता श्रीनिवास हा रात्री ऑफिसमध्ये जाणार असतो. तेव्हा श्रीनिवासच्या सगळ्या गोळ्या आणि औषधं आता लक्ष्मी वेगळ्या पिशवीमध्ये भरत असते. तेवढ्यात आता विडा तिथे येते आणि म्हणते की आई हे सगळं काय चाललंय, कसली तयारी चालली. तेव्हा लक्ष्मी सांगते की हे ऑफिसला चाललेत ना, तेव्हा तिथे काही आबर चबरट खातील आणि पुन्हा आपल्यालाच त्रास व्हायचा, म्हणून गोळ्या औषधं वेळेवर त्यांच्यासाठी या पिशवीत ठेवते. विडा आता लक्ष्मीला बसवायला सांगते आणि म्हणते की तुम्ही किती उत्साहाने हे सगळं करता, मला ना खूप बरं वाटतंय.
आणि लगेच आता वीणा म्हणते की तुम्ही प्रत्येकाच्या पाठीमागे असे खंबीरपणे जे उभे राहतात ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि लगेच आता लक्ष्मी उठून उभा राहत वीणाला मिठी मारते आणि म्हणते की वीणा, तू या घरची सून नाही तर लेक आहेस. या घराला तू आपलं मानलंस आणि या घराची स्वतःच्या लेकीप्रमाणे तू काळजी घेतेस, या माणसाची काळजी घेतेस. खरंच तू या घरची लेक आहे, लेक. असे म्हणत आता लक्ष्मीने देखील आता वेड्याला मोठा मान दिलेला असतो. आणि इकडे आता मंगला ही जानूच्या घरी आलेली असते आणि तिथे येताच आता लिफ्टमध्ये इकडे तिकडे बघत मंगला म्हणते की एवढा मोठा बंगला आणि वॉचमॅन देखील नाही. मंगला आता वॉचमॅनला हाक मारू लागते, कुणीच तिचं नसतं. मंगल विचार करते की कदाचित बाहेर गेला असेल. आणि लगेच आता मंगल म्हणते, बापरे, केवढा मोठा हा बंगला आहे आणि कितीसुद्धा छान आहे, सुंदर आहे. माझी जानू इथे राहते, अरे बापरे. आणि पटकन आता मंगला ही दरवाजापाशी येते, पण दरवाजावर फक्त एक पास कीड असते. तर आता मंगला इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते की अगं बाई, हे दरवाजाचं हँडल कुठे आहे. इकडे आता बाहेर कसला तरी आवाज येताच जानू म्हणते की बाहेर कुणीतरी आलं की काय. आणि आता मंगल म्हणते दरवाजा उघडायचा कसा. मंगल आता जानूला आवाज देते. जानू आता दरवाजा शेजारी येते आणि दरवाजाला कान देते. जानू म्हणते की मला कुणीतरी बाहेरून आवाज देत असल्याचं कळतंय आणि कोण असेल असे आता जानू विचार करते. पटकन आता जानू ही वर पळत जाते आणि म्हणते की आता मला कोण आलं हे कसं बघता येईल. जानू वर गेलेली असते तर मंगल आता मोठ्याने, जानू तुझी लाडकी ताई आली, दरवाजा उघड अशी हाक मारत असते आणि दरवाजा वाजवत असते. तेवढ्यात आता मंगलचे लक्ष त्या पासवर्ड कीकडे जाते. पटकन ती की बघत त्यावरचे आकडे बघत मंगल म्हणते की हेच असणार आहे ते. आणि मोबाईलवरून आकडे दाबत आपण आता हे आकडे दाबता क्षणी आतमध्ये फोन जात असेल आणि मग आपण आल्याचे त्यांना समजत असेल आणि मग ते दार उघडायला बाहेर येतात. असा विचार आता मंगल करते आणि हसतच मंगल म्हणते, मोठ्या लोकांचं काहीतरी वेगळंच असतं. इकडे आता मंगल चुकीचा नंबर डायल करताच आता सगळीकडे सायरन वाजू लागतो. मंगल घाबरते आणि म्हणते मी काही नाही केलं, मी काही नाही केलं. तिकडे आता लगेच जयंतच्या मोबाईलवर सुद्धा सिग्नल गेलेला असतो. पटकन आता जयंत हा त्याच्या मोबाईलवर घराचं फुटेज बघतो. त्यामध्ये मंगल आल्याचे आता जयंतला समजते. आणि आता जयंत म्हणतो की हे जानूचे घरचे ना काही कारण शोधून जानूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतातच, पण मी आता असं काहीच होऊ देणार नाही. आणि इकडे आता पटकन जयंत हा एका माणसाला कॉल करतो. त्यानंतर आता इकडे मंगल स्वतःशीच म्हणत असते की मी फक्त एक फोन लावला, बाकी काहीच नाही केलं जानू मी. इकडे आता जानू ही दरवाजा वाजवते आणि म्हणते कोणी आहे का बाहेर. जानूला काही आवाज येत नसतो. इकडे आता श्रीनिवासने ऑफिसला जाण्यासाठी सगळी तयारी केलेली असते. आता लगेच श्रीनिवास म्हणतो निघतो बरं का मी. पुन्हा आता लक्ष्मी तिच्या डोळ्यातील काजळाचा टिक्का आता श्रीनिवासच्या मानेला लावते आणि आता पटकन श्रीनिवास बाहेर येतो. स्कूटरवर बसता क्षणी पहिल्यांदा आपण कसे कामाला निघालो होतो आणि लक्ष्मी कशी आपल्या हातावर हात ठेवून आपल्या समोर उभी होती हे आता श्रीनिवासला आठवते. तेवढ्यात आता गोळ्यांची पिशवी लक्ष्मी ही श्रीनिवासला देते आणि लगेच आता स्कूटरवरून श्रीनिवास तेथून निघून जातो आणि लक्ष्मी श्रीनिवासला आता हात करते. इकडे तो माणूस आता ती सगळी फर्निचरची लिस्ट घेऊन हरीशकडे येतो. हरीश आता ती लिस्ट बघतो आणि म्हणतो की सर, एवढी मोठी लिस्ट आणि तुम्हाला एवढं कधीपर्यंत पाहिजे. तो माणूस म्हणतो तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता. हरीश म्हणतो की कमीत कमी यासाठी मला 2 दिवस लागतील आणि ऑर्डरसुद्धा खूप मोठी आहे. आणि लगेच आता हरीशने 2 दिवस सांगताच तो माणूस म्हणतो ठीक आहे, मला ना तुमच्या दुकानातली क्वालिटी खूप आवडली आणि तुमची क्वालिटी मला आवडली, तेव्हा आम्ही 2 दिवस थांबायला तयार आहे. पण नक्की या फर्निचरची कॉस्ट किती होईल. हरीश म्हणतो मी तुम्हाला लगेच चेक करून सांगतो. आणि तो माणूस म्हणतो ठीक आहे आणि मी तुम्हाला लगेच माझ्याकडचा चेक देतो. आणि 9 लाखाचा माणूस तो चेक लिहून हरीशच्या हातात देतो आणि म्हणतो की 2 दिवसात नक्की डिलिव्हरी करा. तेव्हा आता हरीश म्हणतो ठीक आहे, मी स्वतः डिलिव्हरी घेऊन येईल. आणि तो माणूस आता हातात हात देऊन निघून जातो. तो 9 लाखाचा चेक हातात घेत हरीश म्हणतो की 9 लाखाचा चेक चक्क माझ्या हातात आहे आणि हनी बघून किती खुश होईल. आणि लगेच आता तो माणूस बाहेर येतो तर सुपर्णा तिच्या कारमध्ये तिथे उभी असते. तो माणूस म्हणतो काम झालं मॅडम. सुपर्णा लगेच त्याला 500चा बंडल देते आणि कारची काच लावून घेते.
इकडे आता जयंतने फोन केल्यामुळे लगेच आता जयंतच्या घरचा बॉडीगार्ड आता मंगलाला धरतो. मंगलाचे तोंड दाबून एका शेजारीच असलेल्या आडगळीच्या खोलीत आता त्या बॉडीगार्डने मंगलाला कोंडून ठेवलेली असते. मंगला आता खूप घाबरते आणि ओरडत म्हणते की मला का कोंडून ठेवलंय, मी जानूची बहीण आहे, बहीण, आणि तिचा नवरा ना तो बिझनेसमन आहे, त्याला जर मी सांगेन आणि तुम्हाला चांगलाच अद्दल घडवील असे म्हणत मंगला ओरडत असते. आणि आता मंगला खूप घाबरलेली असते. घाबरतच मंगल म्हणते की जानू मला काहीच कळत नाही अगं मला इथे का कोंडून ठेवलंय यांनी. पटकन आता घाबरतच मंगला तिच्या पिशवीतून मोबाईल काढते आणि जानूला फोन लावते, पण नेटवर्क तिथेही नसतं. तेव्हा आता मंगल अजूनच घाबरते आणि म्हणते की इथे फोन का नाही लागत हे. मोठमोठ्याने आता मंगल ओरडू लागते आणि म्हणते की हॅलो, कुणी आहे का इकडे. तिथे आता कोणीच नसतं आणि लगेच मोठ्याने ओरडत म्हणते की कुणी काहीतरी करा आणि मला इथून बाहेर काढा. पटकन आता तो बॉडीगार्ड पुन्हा तिथे येतो आणि मंगलला आता चाकू दाखवतो. चाकू दाखवताच आता मंगल खूप घाबरते. त्या माणसाने आता तोंडावर काळा कपडा बांधलेला असतो. मंगल आता हातापाया पडत म्हणते की अहो मी काही नाही केलं, मी फक्त इकडे माझ्या बहिणीला भेटायला आले होते. आणि इकडे आता मंगल चांगलीच घाबरलेली असते. मंगल आता अर्धमेलेली झालेली असते आणि तेवढ्यात तो माणूस आता उंदराचा पिंजरा आता खाली ठेवतो. तर मंगल म्हणते हे काय आहे, उंदीर. तर लगेच आता त्यातून उंदीर बाहेर येतात. मंगल आता खूप घाबरते आणि खुर्चीवर चढून बसते. मंगल म्हणते हे काय आहे, मला उंदराची भीती वाटते, मला जाऊ द्यावो. एक मेलेला उंदीर आता तो माणूस हातात धरतो. तर मंगल आता खूपच घाबरते आणि म्हणते की अहो मी जानूची बहीण आहे, मी काहीच नाही केलं, मला जाऊ द्या. तो माणूस म्हणतो की पुन्हा इथे दिसली ना तर बघ. आणि आता उंदराच्या भीतीने मंगल ही खुर्चीवर चढून बसलेली असते. आणि लगेच आता मोठमोठ्याने ओरडत डोक्याला हात लावत नाही नाही नको मला सोडा असे म्हणत मंगल ओरडू लागते आणि मंगल भानावर येते. पण तिथे आता उंदीर आणि तो माणूस कुणीही नसतात आणि पटकन आता मंगल तेथून पळून जाते. मंगल खूप घाबरलेली असते. इकडे आता लक्ष्मी ही घरामध्ये असताना लक्ष्मीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि इकडे आता ऑफिसमधला तो माणूस आता लक्ष्मीला फोन करतो आणि म्हणतो की मिसेस दळवी बोलतायत ना. लक्ष्मी म्हणते हो. तर आता लगेच तो माणूस म्हणतो की सरांनी तुम्हाला सांगितलंच असेल आज ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे. तर लक्ष्मी म्हणते हो. लक्ष्मी म्हणते हो हो ते निघाले. तेव्हा तो माणूस म्हणतो की त्याच कार्यक्रमासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करायला फोन केला आहे. लक्ष्मी म्हणते की अगं बाई. आणि तो माणूस म्हणतो की हा विशेष कार्यक्रम ना सरांसाठी ऑर्गनाईज केला आहे, त्यांना माहिती नाही. लक्ष्मी म्हणते त्यांच्यासाठी केला आहे का. तर तो माणूस म्हणतो हो. तो माणूस म्हणतो तुम्ही जर या कार्यक्रमासाठी येऊन गेलात तर बरं होईल आणि अशी आता सर्वांची इच्छा आहे, तेव्हा तुम्ही येऊ शकता का. तर आता लक्ष्मीला काय करावे आणि काय नाही सुचत नसतं. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते की यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना, तर येईल मी, किती वाजेपर्यंत यायला हवे. तर तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला मेसेज करून सांगतो. आणि तो माणूस म्हणतो आम्ही वाट बघतोय, नक्की या बरं का. तर लक्ष्मी म्हणते हो हो नक्की येईल आणि ठेवते. फोन ठेवताच आता लक्ष्मी म्हणते की अगं बाई यांच्यासाठी तर खास कार्यक्रम ठेवला आहे आणि कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झालं ते म्हणतात ना ते हेच असे आता लक्ष्मी विचार करते. पण आता लक्ष्मीने खूप मोठा गेम प्लॅन केलेला असतो आणि तिकडे हरीशला आता पैशाच्या जाळ्यात अडकून इकडे आता लक्ष्मीला देखील आता श्रीनिवासचे भयानक सत्य दाखवण्यासाठी सुपर्णाने आता लक्ष्मीला देखील आता ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं. आणि त्यानंतर आता श्रीनिवास हा कार्यक्रमामध्ये आता बोलू लागताच इकडे लक्ष्मी तिचे आवरून आता तिथे ऑफिसमध्ये आलेली असते. आणि आता श्रीनिवास बोलत असताना पाठीमागून आता आलेल्या लक्ष्मीला श्रीनिवास बघतो आणि लक्ष्मी आतमध्ये येऊन बसते आणि श्रीनिवासच्या तोंडचे पाणी पळालेले असते. तर इकडे आता जयंत हा घरी येतो आणि आता दुधाचा ग्लास घेऊन जयंतने त्याच्या हातात झुरळ आणलेली असते. आणि आता लगेच जयंत म्हणतो की जानू सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. जानू घाबरतच म्हणते की जयंत माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, प्लीज मला झुरळाची भीती वाटते, त्याला बाजूला कर. तर आता जयंत म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तर हे झुरळ दुधात टाकून तुला प्यावं लागेल. ते ऐकताच आता जानूला मोठा धक्का बसलेला असतो आणि जयंतचे असली रूप आणि खरा चेहरा आता जानू समोर आलेला असतो. मंगलची केलेली भयानक अवस्था आता जानू समोर येऊन आता जानू ही जयंतला आता कोणती भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लक्ष्मी निवास मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.